हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। संत श्री सद्गुरु चूडामणी बालादास महाराज आणि रेणुका माता आणि आपण सर्व श्रोते यांना वंदन करून, यांना प्रणाम करून आज दसरा विजयादशमी या भारतीय संस्कृतीच्या महत्त्वाच्या सणाच्या निमित्ताने मी माझी सेवा आरंभ करतो आहे। भारत हा संस्कृती प्रधान देश आहे, भारत हा उत्सवाचा देश आहे, भारत हा सणाचा देश आहे, भारत हा कृषीप्रधान देश आहे, अत्यंत अनेक विविधतांनी नटलेला हा देश आणि याच्यामध्ये होणारे निरनिराळे परंपरेप्रमाणे साजरे होणारे सण हा अतिशय अभिमानाचा, कौतुकाचा आणि अभ्यासाचा विषय आहे। या परंपरा अनेक वर्षांच्या अभ्यासातून, परिश्रमातून निर्माण झालेल्या आहेत। विजयादशमी, आश्विन शुद्ध दशमी हा मोठ्या प्रमाणावर पूर्ण भारतात साजरा केला जाणारा सण आहे आणि या सणाच्या निमित्ताने आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो आणि परंपरेने चालत आलेले कार्यक्रम आपण घेत असताना हे का घ्यावेत, कशासाठी घ्यावेत याचाही विचार करण्याची गरज आहे आणि त्यासाठीच असे अभ्यास विषय ठेवून अभ्यासावे लागतात, ऐकावे लागतात। आपण दसऱ्याच्या निमित्ताने मुख्य जे कार्यक्रम घेतो त्यामध्ये सीमोल्लंघन हा एक मोठा कार्यक्रम आहे। आपण शस्त्रपूजन करतो, त्यानिमित्ताने ग्रंथांचं, पोथ्यांचं पूजन करतो, रावणाचं दहन करतो, शमीपूजन करतो, आपट्याच्या झाडाची पाने देणे घेणे, सोने वाटणे म्हणून करतो। असे अनेक कार्यक्रम आपण दसऱ्याच्या निमित्ताने घेत असतो, परंतु हे जे कार्यक्रम आपण घेतो त्या प्रत्येक कार्यक्रमाचा आढावा आपण या निमित्ताने घेणार आहोत। दसरा हा भारतीय सणातील 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। भारतामध्ये कुठलंही काम चालू करण्याच्या अगोदर मुहूर्त पाहण्याची परंपरा असते। त्यामध्ये दीपावली, प्रतिपदा, पाडवा हे एक मुहूर्त आहे, गुढीपाडवा हा दुसरा मुहूर्त आहे, दसरा विजयादशमी हा तिसरा मुहूर्त आहे आणि अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त समजला जातो। या 3.5 मुहूर्तामध्ये दसरा हा महत्त्वाचा सण आहे आणि ज्या कुणाला काही नवीन सुरुवात करायची आहे, आरंभ करायचा आहे, उदाहरणार्थ एखाद्याला घर बांधायचं आहे, घराची पायाभरणी करायची आहे, एखाद्याला नवीन घरात प्रवेश करायचा आहे, एखाद्याला नवीन उद्योग सुरू करायचा आहे, एखाद्याला नवीन जागा खरेदी करायची आहे, कुठलीही नवीन गोष्ट जी आपल्या संसाराच्या उपयोगाची असेल, जी आपल्यासाठी फायद्याची असेल, ती सुरुवात करत असताना आपण मुहूर्त पाहतो। तर हे 3.5 मुहूर्त असे आहेत की ज्या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज पडत नाही। अतिशय महत्त्वाचा दिवस, आनंदाचा दिवस हा सण जो येतो तो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या काळामध्ये सगळ्या प्रकारच्या राशी चालू होतात
सुगी असते, भात जिकडे भात पिकतो तिकडे भाताच्या लोंब्या आलेल्या असतात, जिथे ज्वारी पिकते तिथे कणीस आलेले असतात. आणि आपण त्यानिमित्ताने धनधान्याची पूजा करतो. आपल्याकडे जे उखळ मुसळ पूर्वी होतं त्याची पूजा करतो. जलसाठे जे आपल्याला पाणी देतात, जे ह्या काळामध्ये भरलेले असतात, त्याची पूजा करतो. सरोवराची पूजा करतो, तलावाची पूजा करतो, नद्यांची पूजा करतो, विहिरींची पूजा करतो. आणि घटाची पूजा करतो. घट बसवतात. हे जे घट असतात त्या घटामध्ये माती टाकून काही कोंब उगवले जातात, रोप उगवले जातात. कुंभाची पूजा केली जाते. कुंभ हे गर्भाशयाचं प्रतीक आहे आणि त्याच्यातून सर्जन किंवा निर्मिती होत असते, म्हणून त्याची पण पूजा केली जाते. आपण देवीचं पूजन या काळामध्ये करतो, नवरात्र महोत्सव साजरा करतो. ही अपराजिता देवी आहे आणि ही देवी आपल्याला कुठेही पराभूत होऊ देत नाही, आशीर्वाद देते, वर देते. म्हणून आपण त्या देवीची पूजा करतो. अपराजिता देवी असं म्हणतात. वर्षभरात कुठल्याही कामात किंवा युद्धात, पूर्वी युद्ध व्हायची म्हणून युद्धाचा आशीर्वाद मागण्यासाठी देवीची पूजा केली जायची. त्याचबरोबर आपण जे कार्यक्रम साजरे करतो त्या एकेका कार्यक्रमाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला सीमोल्लंघन हा कार्यक्रम आपण बघू. या सीमोल्लंघन कार्यक्रमामध्ये आपण गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर जातो, सर्व गावकऱ्यांना एकत्र करतो आणि त्या सगळ्या गावकऱ्यांना आपण सोने वाटण्याचा किंवा सोने देण्याचा कार्यक्रम करत असतो. याचा उद्देश असा आहे, भेदभाव नष्ट झाला पाहिजे. लहान मोठा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष हा कुठलाही भेदभाव न राहता एकमेकांना जवळ आणणारा हा कार्यक्रम आहे. आणि सीमोल्लंघनाचा पूर्वीच्या काळातला मुख्य उद्देश असा होता की त्यावेळेचे राजे महाराजे हे सतत लढाईत असायचे. कुठल्याही राजाला आपलं राज्य राखणं आणि वाढवणं हे मोठं काम असतं. वाढवायचं नसेल तर राखणं तरी महत्त्वाचं असतं. त्यासाठी युद्ध तयारी करावीच लागते, कारण शत्रू केव्हा आक्रमण करेल हे सांगता येत नाही. म्हणून सगळी शस्त्र जमा करून, त्याची पूजा करून, त्याला व्यवस्थित करून वेशीवर ठेवली जायची. आणि जेव्हा केव्हा असं आक्रमण होईल किंवा आक्रमण करायची वेळ येईल त्यावेळी मुहूर्त न पाहता, दसऱ्याला पूजा केलेली असल्यामुळे, विजयादशमीच्या दिवशी पूजा केली असल्यामुळे विजय निश्चित असं गृहीत धरून पूर्वीचे राजे महाराजे हा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम घ्यायचे किंवा शस्त्रपूजनाचा कार्यक्रम घ्यायचे. त्यावेळी शस्त्रांची पूजा केल्यानंतर पूर्ण तयारी झाली याची पाहणी राजा करायचा आणि मग पूजा करायची. रोग आणि शत्रू हे दोन माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. रोगालाही वाढू द्यायचं नाही आणि शत्रूंनाही वाढू द्यायचं नाही. मित्र वाढवायचे आणि निरोगी राहायचं यासाठी माणसाने सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. हेच या कार्यक्रमातून आपण शिकतो. पूर्वीचे शेतकरी शेती करत करत सैनिक म्हणून पण जायचे. आपलं धनधान्य जमा झालं, सगळं व्यवस्थित ठेवलं की राजाने हाक दिली की त्याच्या पाठीमागे लढाईला पण शेतकरी जातो. म्हणून अशी देशसेवेची भावना या कार्यक्रमातून आपल्याला दिसून येते. आपण दुसरा एक कार्यक्रम घेतो, रावण दहन. रावणाला दहन करतो, जाळून टाकतो. दफन म्हणजे गाडणे आणि दहन म्हणजे जाळणे. गाडणे हा उद्देश नाही आहे, जाळणे हा उद्देश आहे. याचा अर्थ त्याचा पूर्णपणे नायनाट करणे आणि रावणाचा नायनाट करून रामाची स्थापना करणे. रावणाचा नायनाट म्हणजे काय नेमकं? तर रावण हा अभिमानी होता, अहंकारी होता. रावण अभिमानी होता, त्याला त्याच्या शक्तीचा अभिमान होता, म्हणून त्याने सगळे देव आपल्या कैदेत टाकले होते. रावण अहंकारी होता, म्हणून त्याला रामासारखा देव समोर असून सुद्धा तो मानव वाटला.
त्याला देव पण कळला नाही. आणि रावण तितकाच अभिमानी होता, अहंकारी होता, म्हणून त्याने स्त्री शक्तीचा अपमान केला आणि सीतेला पळवून नेलं. या सगळ्या गुन्ह्यामुळे रावणाचं रावणाला रामाने मारलं, म्हणून त्याचं प्रतीक म्हणून आपण त्याला जाळत असतो. हे प्रतिकात्मक जाळणं हे फक्त रावणाला बाहेरून जाळणं नाहीये, तर आतून जाळायचं. आपल्याला आपले 10 इंद्रिय असतात, मन असतं आणि बुद्धी असते. याच्यावर आपल्या देहाचा कारभार चालू असतो. हे 10 इंद्रिय ताब्यात ठेवण्याचं काम मन करतं आणि मनाला ताब्यात ठेवण्याचं काम बुद्धी करते. या 10 इंद्रियाला जो जिंकतो तो जितेंद्रिय असतो. जशी 10 तोंड रावणाला वाईट होती, तशी 10 इंद्रिय पण आपली वाईट काम करू शकतात. त्यांना ताब्यात ठेवण्याचं काम हे मन करतं आणि या मनाला ताब्यात ठेवण्याचं काम बुद्धी करते. आणि बुद्धी चांगली राहावी म्हणून आपण रावणाचं दहन करतो आणि रामाची स्थापना करतो. रामाची स्थापना का करायची? तर रामचरित्राचा सुद्धा अभ्यास केल्यानंतर राम मर्यादा पुरुषोत्तम होते, राम आज्ञाधारक पुत्र होते, राम आदर्श बंधू होते, राम रयतेचे राजा होते. आदर्श रामराज्याला आदर्श राज्य अजूनही म्हणतो. कुठल्याही बाबतीत घेतलं तर रामाचा आदर्श, राम चांगले मित्र होते, निषादाचे चांगले मित्र होते. रामानी आदर्श घालून देण्यासाठी म्हणूनच जन्म घेतला होता. म्हणून आपण त्यांची प्रतिष्ठापना आपल्या मनामध्ये करायची आणि रावणाचा नायनाट करायचा. म्हणून आपण रावण दहन करतो. दशहरा असं ह्या सणाचं नाव आहे. दशहरा म्हणजे 10 इंद्रियावर जसा विजय मिळवतो आपण, तसा 10 दुर्गुणावर पण विजय मिळवायचा असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, मद, स्वार्थ, अहंकार, अन्याय, अत्याचार, हे जे काही दोष आपल्यामध्ये असतील 10 दोष, हे 10 दोष काढून एक सद्गुण आपल्यामध्ये बिंबवायचा असतो. याला रावण दहन असं म्हणतात. दशहरा 10 गोष्टींना हरणारा आणि एक हरीची स्थापना करणारा, रामाची स्थापना करणारा असा हा सण आहे. हे प्रतिकात्मक आहे. त्याच्यातून आपल्याला शिकायचं आहे. आपण फक्त रावण दहन करतो, मोठमोठे आरास करतो, मोठमोठे पॉम्पलेट लावतो, बॅनर लावतो, हा उद्देश नाहीये. हा दिखावा, आरास काही कामाची नाही. खऱ्या अर्थाने रामाची प्रतिष्ठापना आपल्या शरीरात झाली, आपल्या मनात झाली, आपल्या बुद्धीत झाली, तर खऱ्या अर्थाने आपण रावणाचं दहन केलं आणि रामाची स्थापना केली असा त्याचा अर्थ होईल. राम आदर्श धनुर्धारी होते. धनुष्य त्यांनी कशासाठी धरलं होतं? त्यांनी राज्य करण्यासाठी, राज्य वाढवण्यासाठी नाही, तर साधू संतांच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी, अनेक असुरांचा नाश करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता. रावण हे एक निमित्त होतं. रावणाच्या निमित्ताने त्यांनी अनेक असुरांना मारलं, अनेक दैत्यांना मारलं आणि त्या सगळ्यांना मारून ही पृथ्वी असुराविना आणि साधूंसाठी, संतांसाठी, यज्ञ करणाऱ्यांसाठी, ब्राह्मणांसाठी, चांगलं काम करणाऱ्यांसाठी, जनतेसाठी, सगळ्यांसाठी आदर्श राज्य स्थापन केलं. 12 वर्ष वनवास भोगला, 14 वर्ष तो त्याच्यासाठी नाही भोगला, त्या सगळ्या असुरांचा नाश करण्यासाठी भोगला, रावणाचा वध करण्यासाठी भोगला. म्हणजे वनवास सुद्धा त्यांनी जो भोगला तो तुम्हा आम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आदर्श घालून देण्यासाठी भोगला. म्हणून रामाचा अंतर्भाव करायचा आणि रावणाचं दहन करायचं हा त्याचा उद्देश आहे. आपण सीमोल्लंघन पाहिलं, आपण रावण दहन पाहिलं, दशहराचा अर्थ पाहिला. आता आपण सोने लुटणे का लुटतात ते बघू. सोनं लुटतो आपण एकमेकांना सोनं देतो, आपट्याची पानं सोनं म्हणून देतो. त्याच्या मागे एक इतिहास आहे, एक गोष्ट आहे. एक पैठणजवळ पैठणचे देवदत्त नावाचे ब्राह्मण होते आणि त्यांचा कौत्स नावाचा एक मुलगा होता. हा कौत्स अयोध्येजवळच्या भडोचनगर इथे एक आश्रम होता वरतंतू ऋषींचा. या वरतंतू ऋषींकडं या देवदत्तांनी आपल्या मुलाला कौत्सला शिक्षणासाठी नेऊन सोडलं. त्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी गुरुच्या आश्रमात राहून शिकण्याची प्रथा होती. त्याप्रमाणे तो विद्यार्थी तिथे राहायला 14 वर्ष त्याने 14 विद्या आणि 64 कला शिकल्या. 14 विद्या आणि 64 कला
शिकल्या. तो खूप हुशार होता, आज्ञाधारक होता, बुद्धिमान होता आणि त्यांनी त्या सगळ्या कला चांगल्या अवगत केल्या. कला अवगत केल्यानंतर पूर्वीच्या काळी गुरुला गुरुदक्षिणा देऊन मग ते आश्रम सोडायचा अशी पद्धत होती. कौत्सनी आपल्या वरतंतू ऋषींना विचारलं की मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ. गुरुंनी एक वेळेस ऐकलं, 2 वेळेस ऐकलं, दोन्ही वेळेस दुर्लक्ष केलं. तिसऱ्या वेळेस परत त्यांनी विचारल्यानंतर ते त्याला म्हणाले की तू 14 कला माझ्याकडून शिकलास, 14 विद्या माझ्याकडून शिकलास, तर मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत. 14 कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी कौत्साला वरतंतूंनी केली. आता या विद्यार्थ्यांनी कबूल केलं होतं, त्याला देणं तर भाग होतं. मग तो काय केला, रामाचे जे पूर्वज होते, रघुराजा म्हणून एक राजा होते, त्या काळामध्ये राज्य करत होते. अतिशय दानशूर, दानवीर आणि शूर असा राजा होता. मग या कौत्साने विचार केला की आपण या राजाकडे जायचं, त्यांना आपण भिक्षा मागायची आणि गुरुदक्षिणा द्यायची. तो रघुराजाकडे गेला. त्याने नुकताच विश्वजित यज्ञ केला होता. म्हणजे सगळ्या जगाला जिंकल्यानंतर, विश्वाला जिंकल्यानंतर जे काही धनधान्य आपल्याकडे असेल ते वाटून टाकायची पद्धत होती त्या काळात. यज्ञ करून असा यज्ञ केला आणि त्यांनी सगळी संपत्ती वाटून टाकली. तो स्वतःच राणीला घेऊन एका झोपडीत राहायचा अशी परिस्थिती. आणि त्यामध्ये हा कौत्स गुरुदक्षिणा देण्यासाठी म्हणून 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागण्यासाठी गेला. तेव्हा कौत्साने रघुराजाला जाऊन विचारलं की मला असं असं माझ्या गुरूंना दक्षिणा द्यायची आहे आणि मी तुमच्याकडे भिक्षा मागण्यासाठी आलो. तेव्हा रघुराजा चिंतेत पडला. मी आत्तापर्यंत सगळंच देत आलो आणि आज एक ब्राह्मण माझ्या दारातून रिकाम्या हाताने परत जातो. मग त्यांनी तो नमस्कार करून बाहेर पडत असतानाच त्यांनी सांगितलं की 3 दिवस वाट पहा, मी 3 दिवसात तुझी काहीतरी व्यवस्था करतो. आणि त्यांनी तयारी चालू केली. ते म्हणाले आता छोट्या मोठ्या नाही तर कुबेरावरच आपण स्वारी करू. जे देवांचे भांडारपाल आहेत, खजांजी आहेत, त्यांच्यावरच आपण हल्ला करायचा, युद्ध करायचं आणि तिथून सुवर्णमुद्रा आणायच्या. त्यांनी तयारी चालू केली याची खबर कुबेरांना मिळाली. कुबेरांनी ओळखलं हा शूर तर आहेच पण दानशूर आहे, चांगला राजा आहे आणि अशा राजाने आपल्याबरोबर युद्ध करावं. याच्यापेक्षा त्यांनी काय केलं, आपण स्वतःहूनच त्यांची जी नगरी होती अयोध्या नगरी, त्या अयोध्या नगरीच्या बाजूला एक आपट्याचं झाड होतं. त्या झाडावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला. कुबेरांनी पाऊस पडला आणि अनेक सुवर्णमुद्रा तिथे टाकल्या, त्या झाडावर टाकल्या. तिथे ढीग लागला. राजा आणि कौत्स दोघंजण तिथे गेले. राजाने सांगितलं ह्या सुवर्णमुद्रा तू घेऊन जा. कौत्साने 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. माझं काम झालं म्हणून सांगितलं आणि तो निघाला. राजा म्हणाला हे माझ्याही नाही, मी तुझ्यासाठी मागितल्यात, मी घेत नाही. दोघेही घ्यायला तयार नाहीत राहिलेल्या सुवर्णमुद्रा. तेव्हा राजाने सांगितलं की आपण ह्या सगळ्या दान करू आणि लोकांना बोलवलं आणि सांगितलं तुम्ही ह्या सगळ्या घेऊन जा, लुटून घेऊन जा. लुटणे, आपण संक्रांतीचं वाण लुटतो की नाही, लुटतो याचा अर्थ देऊन टाकतो. तसं त्यांनी त्या सगळ्या सुवर्णमुद्रा देऊन टाकली. म्हणून त्या आपण आता सुवर्ण तर देऊ शकत नाही, म्हणून आपट्याची जी पानं, ज्या झाडावर याचा वर्षाव झालाय त्या झाडाची पानं ही हृदयाच्या आकाराची असतात. 2 पानं एकत्र जोडली की हृदयाचा आकार तयार. म्हणून ही पानं एकमेकाला देऊन एकमेकाची हृदय जोडणे हा त्याचा उद्देश आहे. एकमेकाची मन जोडणे हा त्याचा उद्देश आहे. 2 व्यक्तींनी एकमेकाला सोन्याचं पान देणं आणि सोनं देणं. देणं म्हणजे लुटणं असा अर्थ त्याचा, वाटणं नाही. वाटणे आणि लुटणे, देणे याच्यामध्ये खूप फरक आहे. ही आपट्याची जी पानं असतात ती अत्यंत औषधी असतात. खूप त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची औषधं तयार होतात असे मेसेजेस अलीकडे फिरायला लागले. खूप म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगलं असं झाड आहे ते. त्याचे पान, फूल, खोड सगळं उपयोगाला येते. तर अशा झाडाची पानं एकमेकाला देऊन सोन्यापेक्षा हृदयाची श्रीमंती जास्त असते हे दाखवणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि माणसं जोडणे, भेदभाव नष्ट करणे, मित्र वाढवणे
याच्यासाठी म्हणून सोन्याची पानं दिली किंवा घेतली जातात. वाटणे आणि लुटणे याच्यामध्ये काय फरक आहे? पानं वाटतो आपण का लुटतो? तर लुटणे महत्त्वाचं आहे, वाटणे महत्त्वाचं नाही. याच्यासाठी एक उदाहरण किंवा आपण दृष्टांत घेऊ. अर्जुन आणि श्रीकृष्ण हे दोघे मित्र होते, सखा होते, आणि दोघे फिरत चालले होते गावाच्या बाहेर. असे फिरत फिरत जात असताना अर्जुनाला उगीच वाटलं आणि त्यांनी कृष्णाला एक प्रश्न विचारला की मी सुद्धा सगळ्यांना देतो, पाहिजे त्या गरजा पूर्ण करतो, आणि कर्णही सगळ्यांना देतो, पण कर्णाला दानशूर म्हणतात, दानवीर म्हणतात. मग माझा मात्र तसा कोणी उल्लेख करत नाही. हे असं का? असं कृष्णाला सहजतेने विचारलं. आणि कृष्णाने विचारल्यानंतर कृष्णाने त्याला दाखवून दिलं. हे बघ म्हणले, समोर 2 टेकड्या दिसत आहेत. हे सांगेपर्यंत त्यांनी त्या 2 टेकड्याचं रूपांतर सोन्याच्या टेकडीमध्ये करून टाकलं. त्या दोन्ही टेकड्या सोन्याच्या झाल्या. आणि अर्जुनाला सांगितलं की ह्या दोन्ही सोन्याच्या टेकड्या आहेत, आजूबाजूला जेवढे काही लोक असतील त्यांना बोलवायचं आणि हे दान करून टाकायचं. अर्जुन गेला, प्रत्येक गावात सांगितलं, दौंडी पिटवली, लोक आले, लाईन लावले. अर्जुन पुढं चाललाय, मागं लोक आले टोपले घेऊन, पुरे घेऊन, आणि अर्जुनाचा जय जयकार व्हायलाय. आणि अर्जुन स्वतः जाऊन फावडं टिकाव घेऊन ते डोंगर टोकरायलाय आणि ते थोडं सोनं सगळ्याला वाटायला लाईन लागलेली आहे. लोक ह्याचा जय जयकार करतायत. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. अर्जुन थकला. म्हणजे कितीही वाटलं तर संपतच नाही, टेकड्या संपत नाही. श्रीकृष्णाची लीला आहे सगळी. आणि तो थकून भागून परत श्रीकृष्णाकडे आला आणि सांगितलं की एवढं सोनं मी वाटलं, परंतु याच्यात तर सोनं कमी होत नाही आणि मी थकलो, आता मी देऊ शकत नाही. अर्जुनाने सांगितलं थांब. त्यांनी कर्णाला बोलवणं पाठवलं. कर्ण आला. कर्णाला सांगितलं या 2 टेकड्या आहेत, या सोन्याच्या आहेत, ह्या लोकांच्या मध्ये दान करायचं. कर्ण दानवीर होता. त्याने सगळ्या लोकांना बोलवलं, सांगितलं आपले आपले शस्त्रास्त्र आणा, आपले आपले टोपले आणा, काय तुम्हाला घेऊन जायचं ते घेऊन जा, एवढं म्हणलं आणि तो निघून गेला. 10 मिनिटात, अर्ध्या तासामध्ये ते दोन्ही डोंगर रिकामे झाले. मग अर्जुनाला लक्षात आलं की मला हे सुचलं नाही. तर तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की तुझ्यात आणि त्याच्यात, लुटणे आणि वाटणे याच्यामध्ये किती फरक आहे पहा. तू हे देत असताना मी देतो आहे ही भावना होती, तू त्याचं एक मोठेपण स्वीकारत होतास. परंतु कर्णाने दिलं हे पण कळू दिलं नाही कुणाला, म्हणजे आपोआप देऊन निघून गेला. डाव्या हाताने केलेलं दान उजव्या हाताला कळू नये हे जे म्हणतात त्याचं उदाहरण आहे. कुठल्याही प्रकारचं क्रेडिट न घेता, मोठेपणा न घेता, जय जयकार न घेता, ज्याचं आहे त्याला त्यांनी वाटून टाकलं, हे कर्णाचं मोठेपण. म्हणून वाटणे आणि लुटणे याच्यामध्ये फरक आहे. म्हणून वाटायचं नाही आहे तर लुटायचं आहे, द्यायचं आहे, मोकळ्या मनाने द्यायचं आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारची आसक्ती ठेवायची नाही आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारची आशा ठेवायची नाही आहे. आणि मोकळ्या मनाने दिलेलं हे केव्हाही पावन होत असतं. हे झालं आपट्याच्या पानाचं. शमीपूजन का करतात? आपण आता रामायणाकडून थोडंसं महाभारताकडे येऊ. महाभारतातलाच प्रसंग झाला. शमीपूजन करतो आपण. शमीपूजन का करतात? तर शमीच्या झाडावर अर्जुनाने आणि पांडवांनी 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासामध्ये जात असताना, वनवास संपल्यानंतर वनवासाच्या काळामध्ये जेवढी शस्त्रास्त्र जमा केली ती सगळी शस्त्रास्त्र शमीच्या धोलीमध्ये किंवा खोबणीमध्ये लपवून ठेवली. तिथंच का ठेवली? दुसरी झाडं नव्हती का? त्याच्यापेक्षा मोठमोठी झाडं होती. परंतु शमीचीच निवड का केली? तर त्याला कारण, तर शमी पूजनाचा एक मंत्र आहे. त्या मंत्रामध्ये त्याचं उत्तर आहे. शमी शमयते पापम, शमी लोहित कंटका, शमी शमयते पापम. शमी हा पापनाश करणारा वृक्ष आहे. शमी लोहित कंटका, त्याचे काटे हे लोखंडासारखे कडक असतात, तीक्ष्ण असतात. धारिण्यार्जुन बाणानाम रामस्य प्रियवादिनाम, अर्जुनाचे बाण धारण करणारा हा वृक्ष रामाला प्रिय आहे. आणि
करिष्यमान यात्रायाम यथा काल सुखम मया तत्र निर्विघ्नम कर्तृत्वम भव श्रीराम पूजयते. शमीच्या रूपानं मी रामाची पूजा करतो आणि माझा जो पुढचा प्रवास आहे तो सुखमय व्हावा, निर्विघ्न व्हावा असं म्हणून शमीच्या झाडाची पूजा करतात आणि आपला प्रवास निर्विघ्न करून घेतात. म्हणून शमीच्या झाडावर जी शस्त्र ठेवली होती ती पांडवांनी काढली. कौरवांनी ज्या राजाच्या दरबारामध्ये हे 5 पांडव अज्ञातवासात राहिले होते नौकर म्हणून, त्या राजाच्या गायी पळवल्या होत्या. त्या गायी परत मिळवण्यासाठी अर्जुनाने विराट राजाच्या मुलाला सोबत घेऊन ही सगळी शस्त्रास्त्र शमीच्या खोबणीतून काढली, त्याचा वापर केला आणि कौरवांचा अर्जुनाने एकट्याने पराभव केला. म्हणून शमीच्या झाडात ही शस्त्र ठेवल्यामुळे शस्त्रपूजन करताना शमीच्या झाडाची पूजा सुद्धा केली जाते, अशी परंपरा आहे. तर हे सगळं करत असताना रामायणाचा संदर्भ झाला, महाभारताचा संदर्भ झाला. आता तिसरा आणि महत्त्वाचा संदर्भ राहिला तो म्हणजे देवीचा. 9 दिवस नवरात्र महोत्सव आपण साजरा करतो, देवीची पूजा करतो, घट बसवतो आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी करतो. रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून हा सण साजरा करतो. पांडवांनी शस्त्र काढून कौरवांचा पराभव केला म्हणून हा सण साजरा करतो. तसाच आपण देवीने असुरांचा वध केला म्हणून सुद्धा हा आपण सण साजरा करतो. देवीने महिषासूर, कुंभनिकुंभ अशा मोठमोठ्या असुरांचा, राक्षसांचा वध केला जे देवांना सुद्धा ऐकत नव्हते. अशा राक्षसांचा वध देवीने केलेला आहे, पार्वतीने केलेला आहे, जगदंबेने केलेला आहे. म्हणून आपण नवरात्र महोत्सव साजरा करतो. त्याला एक संदर्भ आहे. आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसे 3.5 मुहूर्त आहेत तसे 3.5 शक्तिपीठ आहेत. शक्तीची उपासना म्हणजे देवीची उपासना, कारण देवी ही देवाची शक्ती आहे. आपल्याला शक्ती पाहिजे असेल, ऐश्वर्य पाहिजे असेल, बुद्धी पाहिजे असेल तर एकाच देवीची वेगवेगळे रूप आहेत, त्याची आपण पूजा करतो. तुळजाभवानी देवीची आपण पूजा करतो कारण तुळजाभवानी हे महाराष्ट्राचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी भवानी मातेनी तलवार दिली. मोगलांचा नायनाट करण्यासाठी भवानी मातेनी तलवार दिली. त्याची पूजा आज होते. समर्थ रामदासांची छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलस्वामिनी आहे. शिवाजी महाराजांनी तिला प्रतापगडावर स्थापना केलेली आहे देवीची आणि ती देवीचे महान भक्त होते. हे हा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे. देवी ही अष्टभुजा आहे. हिच्या प्रत्येक भुजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत जी असुरांचा नाश करतात. भाला आहे, त्रिशूळ आहे, शंख आहे, वज्र आहे, सुदर्शन चक्र आहे. अशा वेगवेगळ्या शस्त्राच्या साह्याने तिने महिषासुराचा वध केलेला आहे. हा युद्धकाळ 9 दिवसाचा आहे. म्हणून 9 दिवस आपण नवरात्र महोत्सव साजरा करतो आणि 10व्या दिवशी विजयादशमी या पार्वतीचा विजय झाला म्हणून तो विजय दिवस साजरा करतो. या महिषासुराचा इतिहास काय आहे? न वाचण्यासारखा इतिहास. हे जे पुराण आहे न वाचण्यासारखं पुराण आहे. दनुपुत्र रंभ आणि करंभ नावाचे 2 पुत्र होते. दनु नावाच्या असुराला रंभ आणि करंभ नावाचे 2 पुत्र होते आणि हे रंभ करंभ बंधू पुत्रप्राप्तीसाठी एका पंचनदीच्या काठी अनुष्ठान करत बसले होते, तप करत बसले होते. नदीच्या खाली, पंचनदीच्या खाली म्हणजे पाण्यामध्ये करंभ हा अनुष्ठान करत बसला होता आणि वर रंभ बसला होता. या करंभाला इंद्राने कपटाने मगरीचं रूप घेऊन करंभाला मारून टाकलं. करंभ मेला, रंभ राहिला. हा रंभ करंभाला वध झाला किंवा करंभ मेला म्हणून रागारागाने, क्रोधाने अग्नीजवळ गेला आणि आपला जीव देण्याचा प्रयत्न केला. परंतु अग्नीने तो स्वीकारला नाही. अग्निदेवी प्रकट झाली आणि तिने त्याला वर दिला
की तू रस्त्याने जाशील, ज्या रस्त्याने जाशील त्या रस्त्याने जी कोणती पहिली स्त्री दिसेल तिच्याशी विवाह कर, तुला मुलगा होईल. पण याचं कर्मदरिद्र. हा पुढे पुढे जात राहिला. याला एक म्हैस दिसली, म्हशीवर त्याचं प्रेम झालं. ती म्हैस गरोदर राहिली. तिच्या मागे एक रेडा लागला. या रेड्याचं आणि दंभाचं युद्ध झालं. हा रंभ मरून गेला. रेड्याने रंभाला मारलं. ती जी म्हैस होती गर्भवती ती यक्षाकडे गेली. यक्षाला तिने क्षमा याचना केली आणि यक्षाने त्या रेड्याला मारून टाकलं. परंतु ही म्हैस रंभाबरोबर सती गेली. पण सती जात असताना तिला एक बाळ झालं. ते बाळ म्हणजे हा रेडा महिषासूर, म्हशीपासून झालेला महिषासूर. याने ब्रह्मदेवाची पूजा केली, अर्चना केली, तप केलं आणि त्याच्याकडून एक वर मागितला. ब्रह्मदेवाने महिषासुराला असा वर दिला की या पृथ्वीवरचा कोणताही पुरुषवीर तुला मारू शकणार नाही. असा कोणताही वीर पुरुष राहणार नाही की जो तुला मारू शकेल. बघा, रावणाने वर मागितला त्यावेळेस त्यांनी सगळ्याची नावं घेतली, पण वानर आणि नर ह्या दोन्हीचं नाव घेतलं नाही. म्हणून विष्णूला रामाचा अवतार घ्यावा लागला, महादेवांना कपीचा अवतार घ्यावा लागला आणि त्या दोघांनी मिळून रावणाचा वध केला. तसं इथं आता पुरुषवीर मारू शकणार नाही म्हटल्यानंतर स्त्री उरते. आता त्या महिषासुराने आपल्या ताकदीच्या बळावर वरुण, इंद्र हे सगळे जे देव आहेत ह्या सगळ्या देवांना, यम ह्या सगळ्या देवांना अटक केली. ह्या सगळ्या देवांना कैदेत टाकले. ह्या सगळ्या देवांचा छळ बांधला. सगळे देवदेवता घाबरून गेले. ते सगळे ब्रह्मा विष्णू महेशाकडे गेले. ब्रह्मा विष्णू महेशानं त्यांनी जाऊन सांगितलं की आम्हाला खूप त्रास होतोय. हा महिषासूर शक्तीने फार प्रचंड आहे आणि हा सगळ्या देवतांना त्रास देतो, तुम्ही काहीतरी करा. या ब्रह्मा विष्णू महेशांनी एकत्र येऊन विचार केला. त्याच वेळेस पार्वती आली आणि तिने सांगितलं की मी त्याचा वध करण्यासाठी तयार आहे. परंतु पार्वती एकटी काही करू शकत नाही जरी शक्तीचं स्वरूप असेल तर. म्हणून तिला सगळ्यांनी मदत केली. शंकराने त्रिशूल दिला, ब्रह्मदेवाने काही अस्त्र दिले, विष्णूंनी कवच आणि हे दिलं, सुदर्शन चक्र दिलं. म्हणून तिच्या हातात सुदर्शन चक्र आहे. हिमालयाने तिला सिंह, तिचं जे वाहन आहे ते वाहन दिलं. असं प्रत्येकाने, सगळ्या देवतांनी वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र, वज्र आहे, हे आहे, ही सगळी अस्त्र त्या देवीला दिली. कवच दिलं, सुदर्शन चक्र दिलं आणि महिषासुराशी युद्ध करायला पाठवलं. मग देवीने 9 दिवस युद्ध केलं. म्हणजे किती महिषासूर किती शक्तिशाली असेल विचार करा. आणि त्याची जी शेंडी असते, जटा, केस, ते सगळ्या डाव्या हातात धरले आणि उजव्या हाताने त्याचं मुंडकं छाटलं. म्हणून हा विजय दिवस साजरा केला जातो. आणि या दिवशी त्या राक्षसाला, महिषासुराला, त्याचा उद्धार झाला. देवीच्या हाताने मृत्यू येणं म्हणजे उद्धार झाला. त्याला आजाबळी किंवा बकऱ्याचा नैवेद्य देतात आणि त्याचं रक्त काढून देवीला लावतात. सिंधफळ इथून आणलेलाच बकरा त्याच्या नैवेद्यासाठी चालतो असं म्हटलं जातं. तिथला आजाबळी तिथला घेऊन येतात, त्याला बळी देतात आणि त्याचं रक्त काढून देवीला लावतात. अशी प्रथा आहे. हा जो नैवेद्य आहे हा राक्षसाचा नैवेद्य, माणसाचा नैवेद्य नाही. माणसं त्या नावाखाली राक्षस बनतात, पण ते स्वतः खायचं नाही आहे. ते राक्षसाला नैवेद्य दाखवायची अशी प्रथा आहे. परंतु आता प्राण्यांचे जे काही मित्र आहेत त्यांनी हा बळी प्रथा बंद करण्याची पद्धत सुरुवात केलेली आहे. म्हणून प्राणी हत्या न करता फक्त देवीची आराधना देवी किंवा देवीची पूजा केली जाते आणि तिला वर मागितला जातो किंवा तिला प्रसन्न करून घेतलं जातं. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही जी रूपं आहेत ही देवीची सौम्य रूप आहेत. आणि दुर्गा, चंडिका, काली, भैरवी, चामुंडा ही सगळी उग्र रूप आहेत. आपल्याला ज्या रूपाची आवड असेल, आपल्याला जे काही पाहिजे असेल, आपल्या मनामध्ये जो काही मानस असेल त्याच्याप्रमाणे त्या देवीची आपण उपासना केली पाहिजे. 3.5 शक्तिपीठं आहेत.
कालीमाता दुर्गा पूजा ही बंगालमध्ये फार प्रसिद्ध आहे. तिथे काली जादू, काली माता हे सगळं चालतं. बळीचे 5 पुत्र होते, त्यांनी बंग नावाचं एक राज्य स्थापन केलं. तेच बंगाल, पश्चिम बंगाल आपण त्याला म्हणतो. तिथं दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणावर चालते. असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या. कुंकर नावाचा एक राक्षस आहे, त्याचाही वध देवीने केलेला आहे. या देवीला रामवरदायिनी असं सुद्धा म्हणतात. राम सीता हरण जेव्हा झालं तेव्हा सैरावारा हिंडायला लागली. ह्या झाडाला विचार, त्या पक्षाला विचार, असं कर तसं कर. अस्वस्थ मनाने राम चौकडं फिरत होते आणि प्रत्येकाला विचारत होते की सीता कुठे आहे. पार्वती मातेला असं वाटलं की रामांची परीक्षा घ्यावी. पार्वती माता जमिनीवर आली, सीतेचं रूप घेतलं आणि रामापुढे जाऊन उभं राहिलं. रामाने एका क्षणात ओळखलं की सीता नाहीये. तू का असी असा प्रश्न विचारला. तू का असी याचा अर्थ तू का आई असा अर्थ होतो. पार्वती मातेला त्यांनी आई म्हणून हाक मारली. तू का आई असं रूप घेऊन आलीस, सीतेचं रूप घेऊन तू का आलीस असं विचारलं. तेव्हा पार्वती मातेला कळलं की खऱ्या अर्थाने हे राम आहेत. आणि मग पार्वती मातेने त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही पुढच्या काळामध्ये रावणाचा वध कराल एवढी शक्ती किंवा असा वर मी तुम्हाला देते. म्हणून रामवरदायिनी असं सुद्धा पार्वतीला म्हणतात. असे अनेक इतिहास याच्यामध्ये आहेत. कोल्हापूरच्या देवीचा करवीर आणि कोल्हासूर या 2 राक्षसांचा इतिहास आहे. कुंकर नावाचा एक दैत्य आहे, त्याचाही वध देवीने केलेला आहे, त्याचाही इतिहास आहे. माहूरगडावर आपल्याला माहीत आहे रेणुका माता आणि परशुराम आणि जमदग्नी ऋषी, तिथं रेणुका माता अर्धी प्रगट झालेली आहे, त्याचाही मोठा इतिहास आहे. ह्या सगळ्या कथा खूप मोठ्या मोठ्या कथा आहेत. हे सगळ्याच इथं विशद करणं या प्रसंगी तरी शक्य नाही. कधी देवीच्या इतिहासापासून सुरुवात झाली पुढच्या वेळेस तर आपण देवीचा इतिहास जास्त प्रमाणात घेऊ, देवीचं पुराण जास्त घेऊ. आणि वनी हे अर्धपीठ मानलं जातं, जिथं द्रोणागिरी हनुमानजी घेऊन जात असताना उत्तरेतून दक्षिणेकडं 7 तुकडे तिथं पडले. सप्तशृंगी गड असं म्हणतात. 18 हाताची आणि 8 फूट उंचीची मूर्ती सप्तशृंगी देवीची, तिचीच प्रतिकृती चतुशृंगी देवी पुण्याला आहे. अशा देवी आहेत. या देवींची आपण उपासना या काळामध्ये करतो आणि विजयादशमी साजरी करतो. कारण ब्रह्मा विष्णू महेशांनी पार्वतीला त्यावेळी विजया असं नाव दिलं होतं. म्हणून आपण ही जी दशमी असते ही विजयादशमी या नावाने साजरी करतो. असुरांवर दैत्यांवर विजय मिळवलेला दिवस, वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय, म्हणून ही विजयादशमी आपण साजरी करतो. देवीची 3 रूपं आहेत, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. ही 3 रूपं आहेत, एकाच देवीची रूपं आहेत. महाकाली ही तमोगुणी आहे, ती शक्तीची देवता आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती, सूर्य असुरी सगळ्या शक्ती आणि हत्यारं, काही आपल्याला आयुध पाहिजे असतील, शक्ती पाहिजे असेल तर कालीमातेची उपासना केली जाते. महालक्ष्मी ही सौंदर्याची देवी आहे, ही रजोगुणी आहे. आणि आपल्याला ऐश्वर्य पाहिजे असेल, सौंदर्य पाहिजे असेल, धनधान्य पाहिजे असेल, संपत्ती पाहिजे असेल, सुवर्ण पाहिजे असेल तर या लक्ष्मीची, सौंदर्य लक्ष्मीची किंवा महालक्ष्मीची पूजा करतात. आणि 3रं रूप आहे महासरस्वती, हे पण लक्ष्मीचंच रूप आहे. हे सत्वगुणी रूप आहे, ही ज्ञानाची देवता आहे. म्हणून या दिवशी या देवीला प्रसन्न करण्यासाठी ग्रंथांची पूजा केली जाते, पुराणांची पूजा केली जाते, पोथीची पूजा केली जाते, पंचांगाची पूजा केली जाते. हे अशा सगळ्या आपण ज्याची पूजा करतो त्याच्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असतं. म्हणून कोणत्या देवीची निवड करायची, एकाच देवीची सगळी रूपं आहेत, फक्त आपल्या मनात कोणता मानस आहे हे महत्त्वाचं आहे. आणि आपण हे जे सण साजरे करतो हे सण फक्त उत्सवासाठी, खाण्यापिण्यासाठी, गोडगोड खाण्यासाठी, आनंद करावा हे ठीक आहे. परंतु हा आनंद करत असताना काही चांगले संकल्प या दिवशी करायचे असतात आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी वर्षभर प्रयत्न करायचा असतो. म्हणून त्याला मुहूर्त हा अशा मोठ्या सणाचा धरला जातो.
कुणाला तंबाखू सोडायची असेल, कुणाला व्यसन सोडायचं असेल, कुणाला काही आपल्यातलं वाईट गुण काढून टाकायचं असेल, कुणाला काही नवीन वाचन करायचं असेल, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी फक्त धनधान्यासाठीच किंवा ऐश्वर्यासाठी, संपत्तीसाठी नाही, तर आपल्यात जी काही सुधारणा करायची आहे, कुणाला नव्याने समजा ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायचा आहे, कुणाला हरिपाठ करायचा आहे, कुणाला काही अभ्यास करायचा आहे, कुणाला एखादी भागवत कथा सांगायची, काय करायचं असेल, जे काही मानस आपला वर्षभराचा असेल तो मानस या दिवशी आपण संकल्प करावा आणि सुरुवात करावी. ते तडीला नेण्याचं काम, शेवटापर्यंत नेण्याचं काम. रावणाचा वध करणारे राम, पांडव, श्रीकृष्ण आणि देवी पार्वती आणि महालक्ष्मी ह्या सगळ्या आपल्या पाठीशी उभं राहतात आणि आपल्याला यश देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपण काहीतरी करावं या उद्देशाने हा कार्यक्रम इथं ठेवला. त्याच्यासाठी हे विश्वस्त मंडळ, डॉक्टर चरेकर, आमचे काशीकर, शर्माजी ह्या सगळ्यांनी, नरहरी माळी, देशपांडे पापा, हे सगळ्यांनी अतिशय हिरहिरीने, मोठ्या मनाने आपल्या मंदिरामध्ये कार्यक्रम व्हावा याच्यासाठी पुढाकार घेतला आणि आपण ही सेवा घडावी ह्या उद्देशाने हा कार्यक्रम केला. त्या निमित्ताने अभ्यास केला आणि मला थोड्या संख्येने का असत नाही पण चांगले श्रोते मिळाले. त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि महाराजांच्या समोर मी सांगत असताना महाराजांच्या रूपाने आपण सर्वजण ऐकत आहात याचा मला फार मोठा आनंद आहे आणि तो आनंद मी या दसऱ्याच्या निमित्ताने साजरा केला. आपणही करावा आणि काही चांगले संकल्प करावेत. त्याच्यासाठी आपल्याला श्रीराम, श्रीकृष्ण आणि देवींनी शक्ती द्यावी अशी इच्छा व्यक्त करून मी माझी सेवा इथे संपवतो. यानंतर पसायदान होईल आणि कार्यक्रम संपेल. संत श्री सद्गुरु चूड़ामणि बालादास महाराज की, रेणुका माता की. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे की व्यंकटी साढो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीती लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित, आम्ही ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. रघुवीर समर्थ